राज्य सरकारनं शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा दिलाय। पीक विमा योजनेमधून शेतकऱ्यांना भरपाई मंजूर केली आहे। पात्र विमा लाभार्थ्यांना भरपाई मंजूर केली आहे। नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक मदत त्यामुळे मिळणार आहे। यंदा खरीप हंगामामध्ये झालेल्या पीक नुकसानापोटी पात्र विमा लाभार्थ्यांना 1219 कोटी रुपयांची भरपाई भरलेल्या संपूर्ण शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। जर तुम्ही पण पीक विमा भरला असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। पीक विमा भरलेल्या पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा सुरू झाल्यामुळे आता शेतकरी पूर्णपणे चिंताग्रस्त झालेले आहे। जर तुम्ही पण शेतकरी असाल आणि तुम्ही पण पीक विमा योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करणारे शेतकरी असाल तर तुमची देखील आता चिंता देखील मिटवली गेलेली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची ही बातमी समोर आलेली आहे। जर तुम्ही पण पीक विमा योजनेची प्रतीक्षा करणारे शेतकरी असाल, जर तुमचा पण असा प्रश्न असेल की पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा केव्हा मिळणार, केव्हा राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती दुसऱ्या टप्प्याचा निधी जमा होणार, तर तुमची आता या ठिकाणी प्रतीक्षा संपवली गेलेली आहे। काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय पार पडलेला असल्यामुळे पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे दुसऱ्या टप्प्याचा निधी रक्कम देखील या ठिकाणी सांगितलेली आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देखील सविस्तरपणे बघायचा प्रयत्न करणार आहोत। पीक विमा भरलेल्या पूर्णपणे शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे देखील तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। हा पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा फक्त काही जिल्ह्यामध्ये आणि काही तालुक्यामध्ये आणि याच गावामध्ये देखील या ठिकाणी पडणार आहे। जर तुम्ही पण शेतकरी असाल आणि तुम्ही पण पीक विमा भरला असेल आणि तुम्हाला पण ते जिल्हे, ते तालुके आणि ते गावे बघायचे असेल तर कमेंट करा तुमचा जिल्हा, कमेंट करा तुमचा तालुका आणि कमेंट करा तुमचं गाव। या ठिकाणी लक्ष द्या, काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही तालुके, काही गावाची यादी या ठिकाणी आलेली आहे। त्यामध्ये तुम्हाला बघायचं आहे तुमच्या गावाचं नाव, त्यामध्ये तुम्हाला बघायचं आहे तुमच्या जिल्ह्याचं नाव। त्या ठिकाणी आता लक्ष देत बघत चला, आपण ती यादी देखील या ठिकाणी बघणार आहोत। बऱ्याच दिवसापासून शेतकरी देखील फक्त पीक विमा योजनेची प्रतीक्षा करत होते। बघा, आता तुम्ही पण देखील जर पीक विमा योजनेची प्रतीक्षा करत असाल तर या ठिकाणी तुमची प्रतीक्षा संपवली गेलेली आहे। आता देखील ठिकठिकाणी पीक विमा या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, असं स्पष्ट देखील या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेले आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देखील बघूया कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा आज उद्या या 2 दिवसामध्ये पूर्णपणे जमा करण्यामध्ये येणार आहे। त्या जिल्ह्याची यादी असेल, तालुक्याची यादी असेल, गावांची यादी असेल, ती संपूर्णपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचा प्रयत्न करणार आहोत। आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून काही महत्त्वाचे गावे बघायला मिळणार, काही महत्त्वाच्या गावांची यादी देखील बघायला मिळणार, त्याचबरोबर काही तालुक्यांची देखील यादी बघायला मिळणार। आता याच तालुक्यामध्ये आणि याच गावांमध्ये आता पीक विमा भरलेल्या संपूर्ण शेतकऱ्यांची प्रतीक्षा पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची संपवली गेलेली आहे। आता त्यांना देखील चिंता करायची अजिबात काळजी नाही आहे, त्यांची देखील आता चिंता या ठिकाणी मिटवली गेलेली आहे, असं बोलायला काही हरकत नाही आहे। दुसऱ्या टप्प्यासाठी शेतकऱ्यांना बऱ्याच निधी देखील उपलब्ध करून देण्यामध्ये आलेला आहे। तुम्ही पण जर पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा करणारे नागरिक असाल, तुम्ही पण दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा करणारे शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अत्यंत ही बातमी दिलासादायक ठरणार आहे। कारण की आता पीक विमा भरलेल्या पूर्णच्या पूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी निधी मिळणार आहे। आपल्या समोर देखील 12 जिल्ह्याची यादी आलेली आहे। आता या 12 जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहत असाल तर तुमच्या खात्यावर ती रक्कम जमा होणार। दुसरं म्हणजे या 20 तालुक्यातील शेतकऱ्यांना आता रक्कम मिळणार आणि या 150 गावातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रखडलेला दुसरा टप्पा पीक विमा योजनेचा पडणार आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देखील या ठिकाणी बघू कोणत्या शेतकऱ्यांना बाद करण्यामध्ये आलेलं आहे। आता काही शेतकऱ्यांना 1ही रुपया दिला जाणार नाही जर तुम्ही पीक विमा भरला असेल आणि तुम्हाला पण वाटत असेल की आता आपल्याला पीक विमा थेट बँकेच्या खात्यावरती मिळेल, पण सावध व्हा, तुम्हाला आता पीक विमा योजनेचा 1ही रुपया मिळणार नाही जर तुम्ही पण हे 2 कामे पूर्ण केली नाही किंवा तुम्ही पण ही 2 कामे अधुरी ठेवली तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देखील सविस्तरपणे ती 2 कोणती असणार आहे ती कामे, ती महत्त्वाची कामे देखील या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया, जेणेकरून तुम्हाला देखील या ठिकाणी पूर्णपणे
कळेल की कोणती कामे करायची आहे, कोणती कामे पूर्ण गरजेचे आहे. ते महत्त्वाची कामे देखील तुमचे जर अधुरी असतील तर तुम्हाला ती लवकरात लवकर पूर्ण करणं अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास कुठली अडचण, कुठली बाधा निर्माण होणार नाही. ही 2 कामे देखील करणं अतिशय गरजेचे आहे. दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांची संपलेली आहे. आता या ठिकाणी आपण 12 जिल्हे बघणार आहोत. या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम देखील पूर्णपणे जमा केली जाईल. रखडलेला पीक विमा त्यांच्या खात्यावरती जमा केला जाईल. फक्त त्यांना हे महत्त्वाचे कामे करणं अत्यंत गरजेचे आहे. जर तुम्ही पण आता बीड जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल, बीड जिल्ह्यातून तुम्ही पण जर पीक विमा भरला असेल तर दुसऱ्या टप्प्याची रक्कम तुमच्या खात्यावरती आजपासून जमा व्हायला सुरुवात होणार असून उद्या आणि आज या 2 दिवसामध्ये रक्कम तुमच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे. आता या ठिकाणी लक्ष द्या, जर तुम्ही पण या ठिकाणी जालना जिल्ह्यातील शेतकरी असाल, जालना जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहत असाल तर तुम्हाला देखील काळजी करायची गरज नाहीये. तुमची चिंता पूर्णपणे मिटवली गेलेली आहे. तुमच्या खात्यावरती रक्कम देखील जमा केली जाणार आहे. समोरचा नाशिक जिल्हा, जर तुम्ही पण नाशिक जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, नाशिक जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहत असाल तर तुम्हाला पण अजिबात काळजी करायची गरज नाही. याच 12 तालुक्यांच्या आणि या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचा समावेश या ठिकाणी आहे. तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी आलेलं आहे. त्यामुळे तुम्ही पण अजिबात काळजी करू नका. अहिल्यानगर, जर तुम्ही पण अहिल्यानगर जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल तर तुमची पण चिंता या ठिकाणी पूर्णपणे मिटवली गेलेली आहे. पण तुम्हाला देखील हे 2 महत्त्वाचे कामे करणं अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही पण या 2 कामांकडे अजिबात बघून दुर्लक्ष करू नका. या कामांकडे तुम्ही पण अजिबात कानाडोळा करू नका. जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं तर तुम्हाला देखील एकही रुपया पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा मिळणार नाहीये. समोर या ठिकाणी आपला जिल्हा असणार आहे नांदेड जिल्हा. जर तुम्ही पण नांदेड जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, नांदेड जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहत असाल किंवा तुम्ही पण पीक विमा भरला असेल नांदेड जिल्ह्यामध्ये, तर तुम्हाला या ठिकाणी अजिबात काळजी करायची गरज नाही आहे. तुम्हाला पण आता या ठिकाणी चिंता करायची गरज राहिलेली नाही आहे. कारण की देखील नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा देखील वितरणाला सुरुवात झालेली आहे. आता या ठिकाणी तुम्हाला ते 2 महत्त्वाचे कामे करणं गरजेचे आहे. जर तुमचे पण हे 2 महत्त्वाचे कामे अधुरे असतील तर तुम्ही पण ते लवकरात लवकर पूर्ण करून टाका, जेणेकरून तुम्हाला पण अडचण बाधा राहणार नाही. तुमची पण पूर्णपणे चिंता मिटवली जाईल. तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती 2 महत्त्वाची कामे बघू. पहिलं महत्त्वाचं म्हणजे EKYC. शेतकऱ्यांसाठी आता EKYC करणं अत्यंत गरजेचे झालेले आहे. जर तुम्ही पण शेतकरी असाल आणि तुम्ही पण EKYC केलेली नसेल तर तुम्ही पण लवकरात लवकर EKYC करावी, जेणेकरून तुम्हाला पण अडचण राहणार नाही, तुम्हाला ही बाधा राहणार नाही. त्यामुळे तुम्ही पण EKYC लवकरात लवकर पूर्ण करून टाकावी. समोरचं दुसरं महत्त्वाचं काम असणार आहे तुमची फार्मर ID. जर तुम्ही पण फार्मर ID काढले नसेल, फार्मर ID जर तुमची पण अधुरी असेल तर तुम्ही देखील ती लवकरात लवकर पूर्ण काढून घ्यावी, जेणेकरून तुम्हाला पण या ठिकाणी अडचण बाधा राहणार नाही. आता या ठिकाणी लक्ष द्या. तिसरं महत्त्वाचं काम म्हणजे हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचे आहे. लगेच सबस्क्राईब करा, कमेंट करा तुमचा जिल्हा, तुमचा तालुका, तुमचं गाव. धन्यवाद.